पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे मांडलेले आहेत आणि जे काही रस्त्याचं जे होणारं नुकसान असतं या दृष्टिकोनातून एक आम्हाला हमीपत्र द्यावी एक विनंती आहे आणि अर्ज आणि काही कोणतेही कागद लागतील या आधारे आम्ही एका तासाच्या आत तुम्हाला सर्वांना एनओसी देण्याची एनओसी दिल्या होत्या। त्याच पद्धतीने आपण आपला अर्ज घेऊन आले। या जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक अविनाशजी पारकर सर, त्याचप्रमाणे देवळाईचे तहसीलदार मुख्य साहेब सीओ साहेब आमच्या पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व या देवळाई आणि आजूबाजूच्या तालुक्यातील पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे मांडलेले आहेत आणि जे काही रस्त्याचं जे होणारं नुकसान असतं या दृष्टिकोनातून एक आम्हाला हमीपत्र द्यावी एक विनंती आहे आणि अर्ज आणि काही कोणतेही कागद लागतील या आधारे आम्ही एका तासाच्या आत तुम्हाला सर्वांना एनओसी देण्याची। आज या निमित्ताने एकत्र येऊन आपण सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्या। त्याच्यामागे गेवराई शहरात तुमचा कधी शांततेचा तालपूर लागलेला नाही। यावेळेचा गणेशोत्सव थोडा वेगळा असल्यामुळे की 16 तारखेला ईद मिलाद आणि 17 तारखेला विसर्जन मिळून आपले हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे सण एका एक दिवसाच्या फाट्याने येत आहे। तालुक्यामध्ये ड्रोनच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, याबाबत बीड जिल्ह्याचे SP म्हणून काय सांगाल आणि लोकांना काय आवाहन कराल? हे जे मागील काही 1 ते 1.5 महिन्यापासून जिल्ह्याच्या विविध भागात विशेषतः आष्टी गेवराई या तालुक्यांमध्ये हे ड्रोन दिसून आल्याच्या बऱ्याच बातम्या आल्या। हे ड्रोन जे आहेत त्याबद्दल आम्ही संबंधित एजन्सीची पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांचे काम चालू आहे, परंतु मी एवढेच सांगू इच्छितो याद्वारेही मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन केलेले आहे याबाबत कोणतीही भीती आपण बाळगू नये। याच्यापेक्षा मी जास्त माहिती आपल्याला या संबंधात देऊ शकत नाही आणि कोणीही एकत्र ड्रोन दिसल्यावर कोणी जमू नये आणि कोणत्या अपरिचित व्यक्तीला मारहाण करणे किंवा जाब विचारणे असं करू नये, हे माझ्या आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे। धन्यवाद। 16 तारखेला ईद मिलाद आहे, 17 तारखेला गणेश विसर्जन आहे। तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने जय्यत तयारीला सुरुवात केलेली आहे। सर्व मंडळांच्या बैठका जिल्ह्यात विविध ठिकाणी चालू आहे। त्या उपक्रमाअंतर्गतच गेवराईला आज बैठक होती। गेवराई हे शांत व सामाजिक एकोपा जपणारे शहर आहे, तरी गणेशोत्सव त्या दरम्यान सर्वांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत। मंडळांनी काय करायचे, कोणती उपाययोजना करायची, पोलिसांशी काय समन्वयाने पोलीस आणि महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांच्याशी समन्वयाने राहून कसं काय करायचं आहे, उत्सव साजरा करायचा आहे याबद्दल या बैठकीत साधक बाधक डिस्कशन झालेलं आहे आणि सर्व तयारी व्यवस्थित सुरू आहे। काय आव्हान कराल गणपती उत्सवाचे जे काही मंडळ आहेत त्यांना की शांतता राखण्यासाठी कुठले आव्हान? शांतता राखण्यासाठी मंडळांनी सामाजिक एकोपा जपावा। आपले कोणतेही प्रक्षोभक, देखावे, बॅनर्स हे मंडळांनी करू नये आणि कोणतेही सोशल मीडिया याच्यावर कोणताही अपप्रचार किंवा काही अफवा आल्या तर त्याबाबत खातरजमा संबंधित पोलीस विभागाची खातरजमा करून घ्यावी आणि विविध उपक्रम मंडळांनी राबवावेत की जेणेकरून त्याचा समाजाला उपयोग होईल। यासाठी आम्ही आदर्श गणपती ही योजना गेवराई शहरात आणि ग्रामीण भागात सुरू केलेली आहे। या अंतर्गत विविध निकषांवर गुण दिले जातील। एक परीक्षकांची समिती स्थापन केली जाईल आणि आपण त्यातून 3 मंडळं निवडणार आहोत। धन्यवाद।